हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. तर कशा आहेत तुम्ही? छानच असताल. तर मी आज आलेला आहे सॉरी मी आज आलेले आहे ज्यूट बॅगविषयी. मी तुम्हाला 2-3 व्हिडिओ सॉरी 3 व्हिडिओ शेअर केले होते. तर चौथा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे. चौथ्या आठवड्यामध्ये मी काय काय शिकले ते. तर छान असा प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही. एका व्हिडिओला नाही एवढा, पण 2 व्हिडिओ छान चाललेले आहेत. तर मी आता तिसरा व्हिडिओ पण शेअर करीत आहे. आणि जर कुणाला माझे मापे वगैरे पाहिजे असतील तर तो पण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर करेल. तर ह्या अशा प्रकारच्या छोट्या पाऊचमधून हे असे मी पाऊच पण शिवलेले आहेत काही. आता हे आपण असे हे करून व्यवस्थित, म्हणजे हे व्यवस्थित छानच आलेले आहेत. माप वगैरे शिवण्यात, फिनिशिंग वगैरे सगळं याचं ठीकठाक व्यवस्थित आहे. तर आपण अजून ज्यूटचं कापड असतं बघा, तसं ते ज्यूटचं मीटरवर कपडा घेऊन आपण हे सेल करण्यासाठी स्टिच करून विकू पण शकतो. हे क्लासमध्ये शिकवलेले ट्रायलमधून पण छान आलेले. त्यामधूनच एक मी थोडासा असा मोठा पण शिवलेला आहे. तर खूप छान आलेला आहे तो पण. मस्त असं फिनिशिंग त्याला अस्तर वगैरेमध्ये छान आलेले आहेत असे दोन्ही पण. हे साईडचे बॉक्स याचं थोडंसं कमी माप होतं आणि याचं 1 इंच वाढवलं होतं. तर एक छोटा आणि एक मोठा. मी म्हटलं 2 सेम मापाचे शिवण्यापेक्षा एक मोठा आणि एक छोटा शिवलेला आहे. तर ह्या आठवड्यामध्ये हे पाऊच एक प्रकार शिकलेलो आहोत. त्यानंतर हे बघा, ही सिलिंग पर्स खूप छान अशी. आपण इथली इथं बी कुठं जातो आणि कुठं बाहेर वगैरे गेलो ना, तर आपला मोबाईल वगैरे पैसे ते ठेवायला अशी वन साईड हे करून दिली. तर अशा छोट्या बंदाच्या पर्सपेक्षा कम्फर्टेबल पण वाटतं आणि छान पण वाटतं. कुठे इथली इथं लोकलला चालत जायचं म्हटलं तरी पण छान वाटतं. मार्केटला वगैरे जायला पण छान आहे. तर हा एक आहे त्याला वरती असा कप्पा. हा एक कप्पा आणि हा मेन चेन आणि हा पूर्ण एक असा कप्पा. याला आपण असा वन साईड असा बंद पण स्टिच केलेला आहे. तर खूप छान अशी छोटीशी मस्त. आणि मी ही साडीचा पदर जो असतो ना, काठपदर साडी, तर त्या पदरचे शिवलेले आहेत बघा. ते पाऊच ग्रीन कलरची साडी आहे, पण असा फिरता कलर पिंक ग्रीनमध्ये त्याचं हे होता पदर. तर त्याची पर्स आणि ते 2 पाऊच झालेले आहेत बघा. त्या फक्त एका पदराचे आणि अस्तरला कापड वेगळं वापरलेले. तर खूप छान असा या साडीचा पण उपयोग झाला. एवढ्या काही काठपदर वगैरे घालण्यात पण येत नाही. आता लेकरं छोटाले येतोपर्यंत आपण सिम्पलच साड्या, म्हणजे लाईटवेट साड्या घालूनच हे करतो. जिथं जायचं आहे तिथं साडीची गरज आहे तिथं. पण ह्या काठपदर साडीचा पण छान उपयोग झालेला आहे. आता आपण अशा नवीन कापड घेऊन पण अशा पर्स शिवून सेल करू शकतो. म्हणजे एक आपला छोटासा व्यवसाय घरातून सुरू करू शकतो आरामात. तर ही एक सिलिंग पर्स हा एक प्रकार शिकलेलो आहे. हे 2 पाऊच. आणि त्यानंतर शिकलेलो आहोत ही अशी सिलिंग सारखीच पण वन साईड पर्स बघा. याला मी नवीन कपडा आणलेला आहे. खूप सुंदर अशी वाटते. मी स्वतः यूज पण करत आहे बाहेर, कुठं मुलींना शाळेतून वगैरे आणायला जाताना पण आणि इथली इथं मार्केटला जाताना पण. हे आहे बघा मेन चेन. त्याला पण असा अस्तर वगैरे लावून याच्यामध्ये एक कप्पा आहे असा मध्ये आतल्या साईडनी. सिलिंग पर्सला कसा बाहेरून आहे तसं याला मध्ये असा आतल्या साईडनी. आणि बघा याच्यात पैसे पण ठेवलेले आतल्या कप्प्यामध्ये. सहजासहजी लेकरांच्या कुणांच्या हाताला लागू नये म्हणून वरच्या कप्प्यात रिकामा आणि आतल्यामध्ये असे पैसे. कारण मी यूज करते ना, तर त्यामुळं राहिले असतील पैसे कदाचित. ही बाहेर भाजी वगैरे आणायला त्याला मी यूज करते. छान अशी ही पण अशी वन साईड. फक्त याचा शेप थोडासा अलग आहे. सिलिंग पर्सचं कसं असं बॉक्स टाईप असते, तर अलग शेपची अशीच त्याच कापडचा बंद हे केलेला आहे. आणि याला मी विकत नवीन कपडा आणून शिवलेली, कारण मला यूज करायची होती. ती पण यूज करणार आहे मी. ती पण साडीची याची पण मला खूप आवडते तशी ट्रेडिशनल वगैरे कापडाची पण. आणि छान झालेली ही एक पर्स. यामधूनच अजून मी मला एक जणीनं मागवली, तर तिच्यासाठी मी शिवलेली बघा. आपण शिकून क्लास लावून 1 महिना नाही झालं तर आपल्याकडे बघितलं तर जवळच्या मैत्रिणी वगैरे कुणी बघितल्या ना, समजा आपल्यासोबत असल्या काय किंवा काय शिकलीस, काय काय शिवलंस, त्यांना माहिती ते विचारतात ना. तर एक समोसा पर्स पण घेतलेली एक जणीनं माझ्याकडून आणि एक ही पण मागितली. तर मी त्यांची पण आता सेम तशीच रेडी करून ठेवलेली. सेम तेच माप. हे एक मेन चेन आणि तसाच आतून एक असा कप्पा पुन्हा. आणि याला नवीन वगैरे त्यांना द्यायची ना, म्हणून अस्तर वगैरे घरातलं पहिलं न लावता नवीन वगैरे अस्तर घेऊन असं लावलेले. छान अशी स्टिच केलेली आहे. कारण फिनिशिंग वगैरे सगळं असं व्यवस्थितच पाहिजे. कारण आपल्याला आता ते विकल्यासारखंच होतं ना. जरी ते काय फुकट घेणार नाहीत ना, जरी त्यांनी मागितले तरी बाहेरच्यापेक्षा 10-20 रुपये कमी दिले तरी पण, म्हणजे आपण ही सेलच करतोय ना त्यांना,
तर खूप छान अशी त्याच कापडची, त्यांना पण तो कलर आणि ते आवडला, तर मी तेच मग 1 मीटर मागून घेतला आणखी. आणि त्याला पण असाच आहे त्या कापडचा बंद. तर छान अशी ह्या 2 सेम पर्स, ही एक सेलिंग पर्स आणि हे 2 पाऊच ह्या आठवड्यात शिकलेले होते. आणि आणखीन एक छान अशी रेडीमेड जशी बाहेरची आपली टिफिन बॅग असते ना चेनची वगैरे, ती शिकलेलो आहे. पण ती पण शिवली मी. पण ती काय आहे, माझी मुलगी आली नाही अजून शाळेतून, ती घेऊन जाते. तिने लगेच पहिली ठेवून दिली नाही, आई तू शिवलेलीच मला खूप आवडली म्हणून तीच टिफिन बॅग यूज करायला लागली. आणि खरंच खूप छान आलेली आहे ती. साडीच्याच याची आहे, साध्या साडीच्याच कापडाची, पण त्याला अस्तर वगैरे खूप छान लावलेले, खूप मस्त चेन, वरतून पण रेडीमेड कप्पा वगैरे, म्हणजे एकदम रेडीमेड जशी आपण दुकानात घेतो तशी शिवलेली अखंड बंदाची. तर मी ती आल्यावर मग नंतर दुसऱ्या भागामध्ये मी ती शेअर करेल. तर चला, कसं वाटलं ह्या आठवड्यात मी शिकलेल्या पर्स, पाऊच, तर टिफिन बॅग तर नाही, ती तर खूप छान आलेली, पण दाखवली नाही तुम्हाला. आता एकच्या नंतर येईल तेव्हा मी ते एक काढून क्लिप ॲड करेल किंवा मग नंतरच्या याच्यामध्ये दाखवेल. तर कसे आवडले हे, कशा काय वाटल्या ह्या पर्स, पाऊच वगैरे, हे जर आवडले असेल तर तुम्हाला जर याची मापे वगैरे पाहिजे असेल तर खूप छान, ज्याला इच्छा आहे ना, ज्याला फक्त सरळ जरी टिपा मारता येतात ना, त्याच्यासाठी पण खूप छान आहे हे. म्हणजे मला तर ब्लाऊज ड्रेस ते ऑलरेडी येतात, त्यानंतर मी हे शिकायले, पण ज्याला फक्त सरळ जरी टिप घालता येते ना मशीनवर बसून, ते पण हे शिवू शकतं. सोपं आहे, कारण ब्लाऊज त्याच्या इतके असं त्याला बाह्या वगैरे टिच करायचे, थोडंसं स्लीव्ज वगैरे ते अवघड असतं ना, फिटिंग वगैरे त्याचे कसे माप ते. तर याचा एकदा परफेक्ट माप घेतलं, कट केलं, फक्त चेन वगैरे व्यवस्थित लावता आली ना, तिथे थोडी काळजी घेतली ना, तर कुणीही शिवू शकते. स्वतःचा असा बिझनेस चालू करू शकते घरातून. बघा, आपण आता छोट्याले लेकरे बाहेर पडू शकत नाही, आपल्याला दुसरी काही अनफॉर्च्युनेट म्हणजे काही नाही इथं समजा असं. आता कसं आपण छोट्या शहरात राहतो, तर त्यामुळं दुसरं काही असं एवढं करू शकत नाही. ऑनलाईन एवढं काय माझं हे पण होत नाही. यूट्यूबवर मी पण याच्या अगोदर एक चॅनल आता खूप प्रयत्न करून बघितला, खूप म्हणजे खूप. छोटं बाळ होतं 2-3 महिन्याचं, तेव्हापासूनच मी प्रयत्न केला, कारण कुठं बाहेर पडू शकत नव्हते. पण 3 वर्ष दिले त्या चॅनलला, पण त्याचं काहीच झालं नाही, फक्त सबस्क्रायबर वाढत गेले. पण वॉच टाईम कंप्लीट वर्ष बदलायचं म्हणजे त्याच्यामध्ये मग त्या निराशामध्ये मी ते बंदच केलं. तर पण हा पुन्हा सुरू केला आहे, त्याला थोडासा बरा प्रतिसाद आला आहे. तर असेच व्हिडिओ बघा माझे, लाईक करा, कारण शिकण्यासारखं आहे हे. काही वेस्ट काही रेग्युलर रुटीन वगैरे असं काही रोजच्या कामावर येते तर सगळ्याच गृहिणीला माहिती, तसं काही नाही. पण ही एक कला आहे, काहीतरी शिकण्यासारखं आहे. आपण दैनंदिन जीवनात याचा आपण वापर करतो आणि हे प्रत्येक घरात लागणाऱ्या व्यवस्थित, त्यामुळं मी हे शेअर करत आहे वेळात वेळ काढून. आणि जर तुम्हाला कटिंग, स्टिचिंग परफेक्ट माप पाहिजे असले तर मी लिहून पण देऊ शकते, कारण त्याला नोटबुक बी केलेली आहे. आणि प्रॅक्टिकलला आपण जसं बुक तयार करतो तसे याचे छोटे छोटे सगळ्याचे हे शिवून, छोटी पिशवी समजा, छोटी पर्स, ते चिकटून त्याची माहिती लिहून, म्हणजे तसं एक बुक तयार केलेलं आहे आम्ही. ते पण मग मी ते बी तयार करायचं चालू आहे, जसं आम्ही शिकतो तसं ते पण चालू आहे. ते पण शेअर करू शकते, त्याचे परफेक्ट माप पण देऊ शकते. तुम्ही आरामात ही शिवून सेल पण करू शकता, स्वतःसाठी पण वापरू शकता. तर चला, कसा वाटला व्हिडिओ खूप मोठा होत आहे, बोलत राहिलं ना, खूप बोलते मी. तर कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला, बाय.